पुरुषोत्तम कॉलनीतील श्रीराम मंदिरात युवा नेते तथा भावी नगरसेवक इंजिनियर मोहित देसलेंच्या हस्ते श्रीरामाची आरती व दीपोत्सव साजरा। याबाबत अधिकृत अशी की प्रभाग क्रमांक 2 मध्ये पुरुषोत्तम कॉलनी येथील श्रीराम मंदिर परिसरात आज सायंकाळी 7 वाजता धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 येथील युवा नेते तथा भावी नगरसेवक इंजिनियर मोहित देसले यांच्या हस्ते या ठिकाणी आज 1100 पंत्या लावून दिवे लावून या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला। स्थानिक नागरिकांच्या समवेत या ठिकाणी दीपोत्सव उत्साहात पार पडला। तर 11,000 पंत्या दिवे लावून संपूर्ण प्रभाग 2 मध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यातलाच एक भाग म्हणून आज या श्रीराम मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। तर प्रत्येक दीपोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी देव देश धर्म टिकवणे, देऊळ मंदिरे जागृत करणे, धर्मसंस्था जागृत करणे या उद्देशाने या ठिकाणी प्रत्येक मंदिरात प्रभाग क्रमांक 2 येथील प्रत्येक मंदिरात जाऊन इंजिनियर मोहित देसले हे स्थानिक नागरिकांच्या भेटी घेत आहेत। त्याचबरोबर येथील समस्या जाणून घेत असून समस्या तात्काळ सोडवित आहेत। त्यामुळे स्थानिक नागरिकांचा त्यांना उदंड असा प्रतिसाद मिळत असून स्थानिक नागरिक इंजिनियर मोहित देसले यांच्या पाठीशी असल्याचं या ठिकाणी नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। काका लोकांनी तर आपण त्वरित त्याच दिवशी कॉलेजचे बरेचसे कामं केले। आज सुद्धा सीओ साहेबांना फोन लावून आपण बाहेरच्या सगळ्या लाईटांचं सुद्धा काम 2 दिवसामध्ये करणार आहोत। 20 वर्षापासून तुमच्या एरियामध्ये लाईटांचे काम तिथं नव्हते, 2 तासामध्ये बसवून दिले। इथं वर्गणी नाही, आम्ही स्वतः गव्हर्नमेंटकडून बघतोय। खूप सुंदर पद्धतीने मी सदैव प्रार्थना व्यक्त करतो आणि सगळ्यांना पुनश्च एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ते काम करण्यासाठी माझ्या पाठबळ द्या मला। जे लोकांशी गव्हर्नमेंटला जातो त्यांच्याशी भांडण सगळे तुम्ही एकदा उभे राहता, तुमचं पाठबळ राहिलं की 100% काम होणार आहे। रोड मोजले गेले ना, 3 रोड तुमचे मोजले गेले, तुम्हाला काम करून दिलं। पहिला असं आहे की पहिल्या दिवशी आलो आणि पहिल्या दिवशी काम केलं, जे तुम्हाला 30 वर्षात काम झालं नाही तुम्ही 1-2 तास करून दिलं। तुम्हाला कोण होतं त्यावेळी सोबत सांगा मला, तुमच्याच कॉलनीची टीम होती। 100% 2-3 दिवसामध्ये तुम्हाला लाईन लागेल। आमच्या सेवांशी बोलणं झालं, तुम्हाला काकांच्या घरी बोलणं झालं। सर्वांच्या आठवणीत आले पाहिजे। जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। सगळ्यांना जय श्रीराम, जय श्रीराम। आज दिवाळीची सुरुवात झाली। आज पुरुषोत्तम कॉलनीमध्ये सगळ्यात मोठा भव्य दिव्य राम मंदिर आहे। या राम मंदिराच्या ठिकाणी पुरुषोत्तम कॉलनी सगळे रहिवासी मिळून आम्ही सकाळपासून प्रत्येक घरोघरी जाऊन पंथी वाटप केली। प्रत्येकाला आश्वासन दिलं की सायंकाळी प्रत्येकाने पंथी 11 पंथी प्रत्येकाच्या घरून घेऊन येणे व इथं 1100 पंथींचं दीपपूजन करणे, जेणेकरून देवदेश धर्म हा टिकवण्यासाठी नुसतं सामाजिक कार्य करून चालत नाही। अनुप भैया अग्रवाल धर्मयोद्धा आमचे जे मार्गदर्शक आहे त्यांनी सांगितलं आहे की नुसतं समाजकार्यासोबत देवदेश धर्म कसं टिकल, एरियातले देवळं मंदिरं कसे जागृत होतील, कसं समाजापर्यंत संस्कृती व धर्माची प्रसारण होईल, याच उद्देशाने आम्ही हा अजेंडा उचलला आहे। व याच पद्धतीने या पूर्ण वार्ड क्रमांक 2 मध्ये प्रत्येक देवळामध्ये जाऊन 1100 पंथींचं पूजन आम्ही कालपासून चालू केलं आहे। एवढंच सांगतो व माझे 2 शब्द संपतो। प्रभाग 2 मध्ये पुरुषोत्तम कॉलनी मागच्या रविवारपासून गेल्या 8 दिवसापासून आपल्या ते संपर्कात आहेत आदरणीय रावसाहेब मोहित देसले। तर हे भावी उमेदवार म्हणून त्यांची इच्छा आहे 2 नंबर वार्डमध्ये उभं राहण्यासाठी आणि परिसरातील त्यांनी अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या आणि त्या पद्धतीने ते कामाला लागलेले आहेत। तर आमच्याही परिसरामधल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या, गटारी असतील, रस्ते असतील किंवा स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी लाईटचा प्रश्न असेल तर तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून
100% मी प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। आणि सर्व नगरवासीय किंवा कॉलनीवासी या ठिकाणी जमा झाले आणि त्यांच्यासमोर देखील हा विषय पुन्हा झाला आणि त्यांनी पुन्हा त्यांचं ते अभिवचन या ठिकाणी दिलेलं आहे, तर ते पूर्ती करतील या अपेक्षेने आम्ही देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं मी सर्वांसमोर आश्वासन देतो। जय श्री